मस्त पत्रकार बंधूंना माझा नमस्कार. आज आपण या ठिकाणी आपले मराठा समाजाचे जगद्गुरू श्री 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 मंजुनाथ भारती स्वामीजी यांचं काल बेळगाव येथे हिंदू संमेलनानिमित्त आगमन झाले. आज या ठिकाणी आपल्या समाजाविषयी, हिंदू धर्माविषयी काही उपदेश अंक येण्यामागचं कारण त्यांनी आपल्याला सांगण्यासाठी म्हणून इथं आपण एकत्रित झालो. त्यापुढे आपल्याला स्वामीजी आपलं काय ते मनोगत व्यक्त करतील. धन्यवाद. सर्वांना, भारतवासियांना नमस्कार आणि समस्त पत्रकर्ते बंधू तुम्हाला पण शुभोदय. आमचा भारत देश हा अत्यंत पावन आणि पवित्र मानण्यात येतो. भारत देशाची वैशिष्ट्यता किंवा आपलाच एक छाप, आपलाच एक वेगळेपणा अभूतपूर्व आहे. कारण अन्य देशामध्ये किंवा भारत देशाचं जर वैशिष्ट्य तुलनात्मक दृष्टीने जर बघितलं तर भौतिक दृष्टीचा जर विचार केला तर काही देश आपल्या पवित्र भारत देशापेक्षा जास्त काही देश संपन्न आहेत. परंतु केवळ व्यावहारिक दृष्ट्या संपन्न राहणं म्हणजे संपन्न नाहीये, किंवा केवळ संपत्त वैभव म्हटलं तर केवळ जे काय दिसतं, जे वैभव, ते सत्ता असू दे, अधिकार असू दे, किंवा पैशाने असू दे, जनसंख्या दृष्टीने असू दे, हेच वैभव म्हणजे शाश्वत वैभव असं नाहीये. जे वैभव, जी संपत्त आपल्या जीवनाच्या अंतिम टप्प्यापर्यंत किंवा हे जीवन संपल्यानंतर पण जो मनुष्य, आपला जीव, अंतिम विकास, अंतिम प्रवाह जो असतो त्याच्याबरोबर बी राहणारी जी संपत्ती आहे, धर्मो मित्रम मृतश्च. वास्तविक मित्र म्हणजे पैसा, वास्तविक मित्र म्हणजे इत्यादी वैभव नाहीये. जो सुहृद म्हणतो आपण, सुहृद म्हणजे धर्म. इहलोकामध्ये पण परलोकामध्ये पण केव्हा पण 24 आवर्स जागृती, स्वप्न, सुसुप्ती ह्या तिन्ही अवस्थेमध्ये आणि भूत, वर्तमान आणि भविष्य ह्या तिन्ही काळामध्ये पण आपल्या बरोबरच जे राहतं, सुखदुःखामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या बरोबर राहतं, ती खरी संपत्ती आहे, तो खरा मित्र आहे. भारत देशाची वैशिष्ट्यता किंवा विशेषता, अलगपणा हाच आहे की भारतामध्ये ह्या वैभवाबरोबर, व्यावहारिक दृष्ट्या संपत्ती बरोबर, आध्यात्मिक दृष्टीनं जी विचारधारा आहे ती आपल्या भारत देशामध्ये जास्तीत जास्त चालते. दार्शनिक शास्त्र असू दे, वैदिक शास्त्र असू दे, किंवा जेवढे बी आपले शास्त्र आहेत, व्यावहारिक सत्तेबरोबर एक अलौकिक सत्तेला जास्त महत्व देण्याची परंपरा आपले भारतीय परंपरा आहे, दार्शनिक परंपरा मानण्यात येते. त्यामुळे म्हटलेलं आहे, दुर्लभम भारत वर्षे जन्म तस्मात मनुष्यतः. त्यामुळे अशा पवित्र देशामध्ये, पावन देशामध्ये जन्म येणंच एक फार मोठी एक देण आहे. दुर्लभम भारते वर्षे जन्मे तस्मात मनुष्यतः. कारण पवित्र तो देश, पावन तो कुळ, जेथे हरीचे दास जन्म घेती, असं मराठीमध्ये म्हटलेलं जातं. पवित्र देश आहे, पावन देश आहे. अशा पावन देशामध्ये जन्माला येणं हेच फार महत्वाचं आहे. आपण काही देशामध्ये जाऊन आलो, पाहायचं, केव्हा आपण एकदा भारताला जातो असं वाटतं, केव्हा आपण आपल्या देशाला जाऊन पोचतो अशी ओढ मनाला लागत असते. हा, इतकी एक समाधान, आत्मीयता, आपुलकेपणा, त्याच्याबरोबर आत्मचिंतन मात्र या भारत देशामध्ये आपण पाहू शकतो. त्यामुळं दुर्लभम भारत वर्षे जन्मे किंवा जन्म तस्मात मनुष्यता, त्याच्याबरोबर भारत देशामध्ये केवळ जन्माला येणं तेवढंच नव्हतं, त्याच्यावर मानव होऊन जन्माला येणं. भारत देशामध्ये केवळ पक्षी, प्राणी हे पण पुण्यवानच आहेत, परंतु त्याच्यापेक्षा बी अधिक पुण्य
अधिक लाभ म्हटलं तर मानव जन्माला येणं, म्हणजे मानव होऊन जन्माला येणं. तस्मात मनुष्यता, मनुष्य दुर्लभम च अपि, दुर्लभ मनुष्य होऊन जन्माला येणं त्याच्यापेक्षाही दुर्लभ आहे. मग त्याच्या पुढे म्हणतात की स्वधर्मे प्रवर्तितम, स्वधर्मे मनुष्य दुर्लभम च अपि, मनुष्य दुर्लभ आहे परंतु त्याच्यापेक्षा बी महत्वपूर्ण म्हणजे आपण आपल्या स्वधर्मामध्ये राहणं. दुर्लभम च अपि स्वधर्मे प्रवर्तितम, पहिला भारत देशामध्ये जन्माला येणं, नंतर मानव म्हणून जन्माला येणं. मानव असंच पशुसारखं वागणं म्हणजे पुण्यवान होत नाही, तर आपल्या स्वधर्मामध्ये प्रवृत्त होऊन राहणं, स्वधर्माचं चिंतक होऊन राहणं, हे लय महत्वाचं आहे असं आपल्या दार्शनिक शास्त्रामध्ये आहे. आणि फक्त आपलं जर मनुष्याला आपलं आपण समजून घेणं, तात्विक समजून घेणं आणि आपला उद्धार करून घेणं, हा मार्ग, हा सरळ मार्ग मात्र आपल्या भारत देशाचे संत मुनी, ऋषी परंपरा, संत परंपरा, शरण परंपरा ही आपल्याला हे विशेष करून दाखवलेलं आहे. म्हणून हा भारत देशाची विशेषता आहे. एषाम न विद्या न तपो न दानम न शीलम न गुणो न धर्म, धर्म ते मृत्युर्लोके भूईभारभूता मनुष्य रूपेण मृगशरते. म्हणजे मनुष्याचे महत्व सांगत असताना ज्याच्या जीवनामध्ये विद्या, तप, दान, शील, गुण इत्यादी जर नसेल, सर्व काही आहे परंतु हे जे संपन्न गुण आहे हे जर नसेल, ते मृत्युर्लोके भूईभारभूता, ह्या भूमीला, या भारत भूमीला, या मातेला ते भार आहेत. भार म्हणजे ते वेस्टिंग डब्बा असतो की कचरा डब्बा, ते कचऱ्याच्या डब्यामध्ये असल्यासारखंच आहे त्याचा अर्थ आहे. त्यामुळे हे गुण कुठले, येशाम न विद्या, विद्या पाहिजे, विनय पाहिजे, तप पाहिजे, दान पाहिजे, ज्ञान पाहिजे, शील पाहिजे, त्याच्याबरोबर गुण. हे गुण आपण संपादन केलं तर नक्कीच आपण काय आहोत, आम्ही धर्मात्मा आहोत, आम्ही धर्मिष्ठ आहोत. मग नक्कीच आपण इहलोकामध्ये आणि परलोकामध्ये बी आपण केलेला संपन्नमूल जो धर्म आहे, धर्मो मित्रम मृतश्यचा, मग आपण केलेला संपादन केलेला धर्म केवळ इहलोकामध्ये तेवढंच नव्हे, हे शरीर गेल्यानंतर पण आमच्या बरोबर मित्र रूपाने, मित्रगत, मित्र तुल्य तो धर्म आपल्या बरोबर राहतो. त्यामुळे भारतीय वर्षाचा किंवा भारत देशाची वैशिष्ट्यपूर्ण आहे. अशा धर्माच्या कार्यक्रमाला आपण त्या बेळगावमध्ये आपण आलेलो होतो काल. जे काय आपलं विश्व हिंदू परिषद किंवा RSS, जे काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेच्या वतीनं जे भारतामध्ये कान्याकोपऱ्यामध्ये जे काही जागृत कार्यक्रम चालू आहेत, सनातन धर्माविषयी जे जागृत आहेत, त्या कार्यक्रमाविषयी आपले किरणजी, त्याच्यानंतर कागवारजी इत्यादी जे आपले बेळगावकर समस्त भक्त लोक आपल्याला बोलावल्यामुळं आपण कालच्या प्रोग्रामला, काल प्रोग्राम हिंडलग्यामध्ये अत्यंत अद्भुत असा कार्यक्रम, उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरान्य बोधत म्हटल्यासारखं असं एक जागृत रूपाने सनातन धर्मीयांना, हिंदू धर्मीयांना एक जागृत करण्याचा कार्यक्रम काल आपण हिंडलग्या ह्या प्रदेशामध्ये झालेला आहे. आणि येणाऱ्या 17 तारखेला सेंट्रल बेळगाव मध्ये आहे ना, संयुक्त महाराष्ट्र चौक ह्या ठिकाणी येणाऱ्या 17 तारखेला पण असाच एक धर्मचिंतन कार्यक्रम आहे. धर्मचिंतन, समाजचिंतन, अध्यात्मचिंतन आणि संस्कृती चिंतन असे अनेक गोष्टींचा उहापोह अशा कार्यक्रमामध्ये होत आहे. हे अद्भुत आहे, अद्भुत योग आहे. कारण अनेक कार्यक्रम काही भाषावाद, जातीवाद, संप्रदायवाद, पंतवाद इत्यादी होत असतात किंवा राजकीयवाद, अनेक आपापले कार्यक्रम होत असतात. अशा ठिकाणी जे शतमानोत्सव चालू आहे हिंदू धर्माचं म्हणा किंवा संघटनेचा, हे अद्भुत आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही, कुठल्याही प्रकारचा वाद नाही. फक्त जागो जागो जागो, उत्तिष्ठतः जागृतः प्राप्य वरान्य बोधत. जो जागतो, जो जागलेला असतो तोच सरळ जात असतो आणि झोपलेला असतो तो कधी पण सरळ जायला शक्यच नाही. जागणं म्हणजे आपल्या स्वकर्तव्यानं जागणं, जागणं म्हणजे स्वबोधानं जागणं, जागणं म्हणजे मनुष्यत्वानं जागणं, जागणं म्हणजे अहिंसे प्रकाराने वागणं, जागणं म्हणजे शीलतेनं वागणं, व जागणं म्हणजे विशेष करून धर्माप्रमाणे चरती.
धर्म जसं सांगतो वेद विहित न वागता वेद सहित वागणं हे म्हणजे जागणं आहे. त्यामुळे असे जागृतीचे कार्यक्रम आपल्या हिंदुस्थानामध्ये लाखो ठिकाणी होत आहेत. हेच विशेष भारताची विशेषता आहे असं मला वाटतं. हा विशेष कार्यक्रम अजून बी काही ठिकाणी चालू आहेत. फार सुंदर वाटतं.